आहे, किती मोठा संघर्ष आहे, जागा टिकून ठेवावी लागणार आहे, तुम्हाला काय सांगाल? अत्यंत निष्ठावान असा कार्यकर्ता विवेक नावंदर आपलं पाहिलं असेल आपण की गेल्या 40 वर्षापासून समाजकार्य एक वेगळी लाट सहानुभूतीची त्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक मतदाराला इंडिव्हिज्युअल प्रत्येक मतदाराला आम्ही भेटून त्यांच्यावर चर्चा करून ही उमेदवारी आम्ही जाहीर केली। त्यामुळे विजय सरळ आहे, विजय 100% आमचाच होणार आहे। जरी तुम्हाला वाटत असेल की मताचं गणित जुळत नसेल तरी 100% आगे देखो आगे होता है क्या, आप देखो इसमें किस तरह से करोड़ बदलती है, ये आने वाले दिनों में आपको समझ त्यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लाताळी आहे की निश्चित त्याचा फायदा आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। पण जशा प्रकारचं गेल्या वेळेसच्या उमेदवारांनी तोंडच दाखवलं नाही, त्यामुळे प्रचंड नाराजी त्या सगळ्या पक्षामध्ये आहे, त्याचा लाभ आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत ताकदीने लढू। तशा प्रकारचं मी सांगितलं होतं की महापौर आमचाच बसणार। सरकारमध्ये एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असताना सुद्धा परभणीचा महापौर हा उबाटा गटाचाच झाला। तशाच प्रकारची ही जागा सुद्धा उबाटा गटाचे डॉक्टर विवेक नावंदर निष्ठावान एकनिष्ठ 40 वर्षापासून ज्यांनी समाजाची सेवा केलेली आहे, प्रचंड बहुमताने विजय झाल्याशिवाय राहणार। काँग्रेसचे माजी आमदार आले होते खासदार साहेबांची तर धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे फॉर्म भरून ते धोंडे जेवणाला आता गेलेले आहेत। आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याकडे बरेच कार्यक्रम असल्यामुळे फॉर्म भरून ते गेलेले। सुशील देशमुखने आज सुशील देशमुख असतील किंवा इतर कोणी जर पक्षाच्या कोणत्याही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी किंवा व्यक्तीने फॉर्म भरला असेल तर त्याची समजूत काढली जाईल। एक संघ आम्ही निवडणूक लढू। जशा प्रकारची महानगरपालिका ताब्यात घेतली ही आमची जागा आम्ही कायमस्वरूपी ताब्यात ठेवू। शिवसेना फुटीनंतर ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष जिंकत आला, या निवडणुकीत देखील तसंच 100% 100% ही निवडणूक आम्ही जिंकणार। जरी तुम्हाला वाटत असेल की मताचं गणित जुळत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मनात मताचं गणित जुळल्यानंतरच आम्ही फॉर्म टाकलेला आहे। मताचं गणित जुळून आम्ही उमेदवारी घोषित केलेली आहे, त्यामुळे 100% यश आम्हाला प्राप्त होणार आहे। थँक्यू।